थोडासा उशीर झाल्यामुळे येऊ शकले नाही, परंतु आज ते आलेले आहे त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी भाऊंना विनंती करतो की आपण सर्वांना या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत. भाऊ, या ठिकाणी आपण त्या गणेश मंदिराच्या समोर सभामंडपाचा प्रस्ताव माननीय श्री बाबासाहेब काळे आमदार साहेबांकडे दिलेला आहे, परंतु आपण त्या ठिकाणी थोडासा पाठपुरावा करून तो लवकरात लवकर सभामंडप कसा होईल याकडे आपण लक्ष घालावे अशी आमच्या सर्व तरुण मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. मला विनंती करतो आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. खरं अर्थानं विज्ञानाच्या घेण्याच्या आशीर्वाद घेण्याच्या निमित्तानं आपल्या शिवशक्ती मित्रमंडळानं आयोजित केलेला गणेशोत्सव आणि 4था दिवस संपन्न होत असताना शिववस्ती आपल्या सगळ्यांना भेटण्याच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलोय. आपले सरपंच संदीप भाऊ गावडे असतील, किशोर भाऊ सावंत असतील, आमचे बरोबर आलेले आमचे समर्थ फाउंडेशनचे रुपेश भाऊ गारे, अजित भाऊ गारे, अथर्व हिंगे असतील, गणेश भाऊ शिंदे असतील, विकास भाऊ शिंदे असतील, संदेश भाऊ शिंदे असतील, प्रणवदादा शिंदे असतील, हे सगळे तरुण सहकारी. खरं तर रात्रीच आम्ही येणार होतो, परंतु रात्री तिकडे 11:30 वाजले आणि ते दोघं तिथे थांबले. परंतु तो म्हटलं मग एवढ्या उशिरा येणं हे काय बरोबर नाही. तरी 4-5 मंडळामध्ये रात्रीच उठवल्या नाही. हे बाबा असं परत आलं नाही म्हणजे काय आले नाही. ते बेंदवस्ती इकडे आहे ना, पांढरी बिंढरी, ते रात्री 12:30-12:30ला आम्ही शेवटची भेट केली आणि मग निघालो. म्हटलं आता आलोय तर परत येतो नाही तर म्हणजे बाबा सभापती पलीकडे आले तो धोरण इकडे राहिले, असं व्हायला नको म्हणून आपल्या सगळ्यांची भेट घ्यायला खरं तर आलोय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या भागातला एक सभापती म्हणून बाजार समितीमध्ये काम गेल्या वर्षभरापासून मी त्या ठिकाणी करतोय आणि उद्याच्या काळामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुका होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा जीव भावाचा सहकारी म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ती भूमिका सांगायला विनंत्या घेणाऱ्याचा आशीर्वाद घ्यायला खरं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोय. सभापती म्हणून बाजार समितीमध्ये मागच्या वर्षभरामध्ये कायापालट करण्याचं काम खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची बाजार समिती काय असू शकते हे तुमच्या भागातल्या एका सभापतीने त्या ठिकाणी दाखवून दिलं. तर शेतकऱ्यांना जेवणापासून तर पाण्यापासून 40 रुपयामध्ये जेवण, 50 रुपयामध्ये जेवण, चाकण खेडोस 500-600 शेतकरी खऱ्या अर्थानं चाकण आणि खेडच्या केंद्रावर त्या ठिकाणी जेवण करतात. म्हणून बाजार समितीच्या माध्यमातून तुमच्या भागातला सभापती म्हणून तालुक्याचा आमदार आणि तालुक्याचा सभापती ही 2 पदं तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असतात आणि ती संधी तुमच्या भागातले कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी मिळाली आणि मागच्या 1 वर्षामध्ये 75 वर्षाच्या इतिहासामध्ये जे जे काही घडले नाही ते घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं बाजार समितीमध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलंय आणि उद्याच्याही काळामध्ये लोकांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता ही तालुक्यामध्ये माझी ओळख आहे. तर उद्याच्या निश्चितपणानं माझ्या दृष्टीने सहकार्य लाख मोठं त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ती साथ घ्यायला झालं आहे. तर उन्हाळ्याच्या प्रश्नावरती गेल्या 10 वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वाडी वस्तीवरती पाणी पोहोचवण्याचं काम आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये निवडणुका किंवा काम हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही, शेवटी मानवता महत्वाची आहे, लोकांच्यासाठी सातत्याने काम महत्वाचं आहे. ती भूमिका घेऊन आम्ही सगळी मंडळी याही मागच्या काळामध्ये आलात. भरभक्कमपणाने तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा खरं तर आमच्या सगळ्यांच्या बरोबर नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि उद्याच्याही काळामध्ये निश्चितपणाने राहणार आहे. आता बघ राहिला प्रश्न आपला शेडचा, मला संदीप भाऊंनी सांगितलं की आमदार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लवकरात लवकर आपण आमदार साहेबांची चर्चा करून तोही विषय त्या ठिकाणी मार्गी लावू आणि काही काळजी करू नका. भविष्यामध्ये मध्ये 2-4 वर्ष काय कुठं जिल्हा परिषद नाही, काय नाही, काहीच नाही. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जे जे काही मदत लागेल ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू. त्याची चिंता तुम्ही काही करू नका. पुढचा जो शेडचा प्रश्न आहे तो देखील आमदार साहेबांनी आपण सगळे मिळून लवकरात लवकर कसा मार्गी लावायचा त्याच्या आपण 100% लक्ष घालून प्रयत्न करू. एवढं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वासित करतो. मी अधिक वेळ घेणं नाही करणार. मला भेटायचं 300 मंडळांना, अजून किती भेटायचे 300 आणि जायला लागतंय. नाही तर मग काय होते, आता समजा इथं अजून पण इकडे घेत होती बघा, सभापती इकडे आली नाही, आमची गरज नाही. असं थोडस शेवटी माणूस तुमच्या भागातला कार्यकर्ता. आता मतदारसंघ नवीन झाला, खालचे लोक वरती यायला लागले. लोकशाहीमध्ये कुणी आलं तरी चालतंय, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण खालच्या भागामध्ये मात्र लोक म्हणतात की सभापतीचा हा सगळा भाग आहे, वरची भाव सभापतीची पक्की आहे, त्याच्यामुळे सभापती काय कोणाला ऐकणार नाही. ही भावना आणि धारणा. परंतु लोकशाहीमध्ये आपल्याला काम करणं, आपल्या दृष्टीनं लोकांच्यासाठी जे जे काही करता येईल ती भावना आणि भूमिका ही महत्वाची आहे आणि याही मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी जे जे काही करता येईल सुखदुःखाच्या प्रसंगापासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्यांच्या एका भागातल्या एका जीवाभावाच्या विचारांना आपण त्या ठिकाणी राहिलो आणि उद्याच्याही काळामध्ये
आपण सगळी मंडळी एका जीवानं एका पणात त्या ठिकाणी राहायचं. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची 7 लाख मुलाची त्या ठिकाणी ठरणार आहे. आपल्या सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. अजित भाऊ आणि रुपेश भाऊंना विनंती आहे की मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपल्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी मदत त्या ठिकाणी करायची. मंडळाचे जे प्रमुख सहकारी असतील आपण त्या ठिकाणी पुढे यायचंय. या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आपल्या सगळ्यांना प्रत्येका गणेशोत्सवाच्या मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपल्या पुढील वाटचालीसाठी जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका होऊ होत्या त्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भाऊ प्रत्येक वेळेस आमच्या गावातील कुठलं काम असो आणि अडचणीला नेहमी धावून येतात. आमचा बैलगाड्याचा घाट असो किंवा इनाम असो, कुठेही छोटं मोठं काम असेल तर नक्कीच आमच्या गावाकडे तुम्ही धावून येता आणि आपल्या या पुढील कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद. या ठिकाणी माननीय सभापती साहेबांचा शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी भाऊसाहेब गावडे आपल्या विनंती आपण यायचे आणि मच्छिंद्र शेठ गावडे आपण यायचे. त्याचप्रमाणे युवराज शेठ गावडे आपला विनंती आपण यायचे. गणेश शेठ गावडे आपला विनंती आपण याचा भाऊंचा सन्मान करायचा. या गायकवाड साहेब या सर्वच या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी. भाऊंच्या बरोबर जे सहकारी आले सर्वांना या ठिकाणी रुपेश शेठ गाडे आपण विनंती आपला या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होते. या सर्वजण या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतो. गणेश शेठ शिंदे आपले सर्व सहकारी या सर्वजण गणेश गणेश बाकी काय चाललंय? मग चांगली पाळी आली म्हणलं हाय आता. इकडे काय प्रॉब्लेम नाही. इथं तुम्हाला फक्त आपल्या या छोट्याशा